नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आणि इकडे बघा मित्रांनो, हा डोंगर भाग आहे. इथे वनवा लावण्यात आला होता मित्रांनो. आग लावून दिली होती, पूर्ण गवत जाळलेले. आणि ह्या दिवसामध्ये असे वनवे खूप लावतात मित्रांनो. मुख्य प्राणी खूप मरतात त्याच्यामध्ये, होरपळून निघतात. आणि असे विनाकारण वनवे लावणाऱ्या लोकांवरती फॉरेस्ट खात्याने, फॉरेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावरती चांगली कारवाई, कडक कारवाई केली पाहिजे, अशीच विनंती आहे माझी. आणि आता मित्रांनो, आपण रेस्क्यूसाठी चाललेलो आहे. हे बघा, आपण वळालो आहे. क्रेशर प्लॅन्ट आहे, तिथे खडी वगैरे तिथं बनवली जाते. तिथं आपण रेस्क्यूसाठी चाललेलो आहे मित्रांनो. आता हे बघा, ही जागा आहे. इथं आपण आता पोचलो आता मित्रांनो. आपण बघूया कोणता साप आहे. ते बोललेत नाग आहेत, कोबरा आहे असं बोललेत ते. आता बघू आपण पहिले कोणता साप आहे तिथे. आणि ते बरं त्यांनी मारला नाही. हे बघा, इथं दिसतोय मला समोर इंडियन स्पॅक्टिकल कोबरा आहे, पण टाळा लावला होता. मला तो टाळा खोलावा लागेल, आतमध्ये जावं लागेल. संध्याकाळचे 7:30 वाजलेत मित्रांनो. अंधार आहे आतमध्ये, मला एकट्याला जावंच लागेल आतमध्ये. हे बघा, बघूया पहिले आतमध्ये कुठे साप लपलेलं आहे. आणि अशा वेळेस खूप काळजीपूर्वक आम्हाला आतमध्ये जावं लागतं. आपण आता बघूया साप कुठे आहे आतमध्ये, चेक करू आपण आता मित्रांनो. ही व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. एवढ्या अंधारात आम्ही कसं साप पकडतो बघा तुम्ही आता. हे बघा, बिग साईजमध्ये आहे. आणि कलरवरून तर मला एवढंच वाटतं की नागिन साप या मादा आहे. जसं आपण नर मादा असतो नागांमध्ये, नागिनमध्ये, तशी नर मादा आहे ती. ही नागिन आहे मित्रांनो. खूप ॲक्टिव्ह आहे आणि शांत आहे खूप, म्हणजे एकदम दिसायला खूप ॲक्टिव्ह आहे. आणि जास्त चिडलेली वगैरे काही नाही मित्रांनो, रिलॅक्समध्ये ती. बिग साईजमध्ये आहे बघा. मी तिला एकदम शांत पद्धतीने हँडल केलेली आहे आता. आणि तिला लगेच आपण आता पॅक करतो आहे. पण थोडंसं तिला वेळ दिला आहे, कारण ती जरा गांगरलेली, अशी घाबरलेली ती. तिला असं वाटते की मी कुठं पळून कुठं नाही, असं झालं आहे. हे बघा, साईडला सर्व कर्मचारी बघतात. ते बघतात की साप तुम्ही कसा डायरेक्ट पकडता. आम्ही म्हटलं की आम्हाला अनुभव आहे, साप कसा हँडल करायचा, कसा पकडायचा, रेस्क्यू करायचा, याचा आम्हाला खूप अनुभव आहे, म्हणून आम्ही करतोच. आणि हे बघा, आपण त्याला फक्त समोर बॅगर ठेवलं आहे, मी काहीच केलेलं नाही. तो स्वतःहून गेला आहे. खूप छान साप आहे. आपण याला आता पॅक करतो आहे. आणि रात्र झालेली मित्रांनो, मला रात्रीचे सोडता येणार नाही याला. मी याला सकाळी सोडणार आहे, लगेच रिलीज करणार आहे. थोडं वेट करा मित्रांनो, आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो. आणि ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून मला अशा व्हिडिओ बनवता येतील. हे बघा, आता आपण रिलीजसाठी आलेलो आहे. जंगल खूप छान आहे, पाणी पण येते मित्रांनो. हे बघा, आजूबाजूला पाणी. आणि आम्हाला रिलीजला वेळ आम्ही का लावतो, साप लगेच का नाही सोडत, कारण आम्हाला आजूबाजूला पाणी बघावं लागतं. मी रात्री सोडलं असतं तर मला पाणी असं कुठे दिसलं नसतं, पण मी सोडण्यासाठी 6 किलोमीटर लांब आलो मित्रांनो. हे बघा, छान पाणी इथे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि पूर्ण जंगल आहे, वस्ती वगैरे काहीच नाही आजूबाजूला मित्रांनो. आता त्याला आपण रिलीज करतो आहे. ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. आपण बाहेर काढतो. मला रात्रीचे जास्त दिसला नाही तो साप व्यवस्थित, मग आता नक्कीच दिसेल कसा आहे तो. आणि मी मित्रांनो टाईम का घेतो रिलीजसाठी, याचं कारण तुम्हाला नक्कीच कळालं असेल. कारण मला खूप चांगला जंगल पाहिजे असतं, आणि आजूबाजूला पाण्याची सोय पण पाहिजे. कडक उन्हाळ्याचा टायमिंग असतो मित्रांनो. सापांना पाण्याची पण गरज असते. त्यांना पाणी नाही मिळालं तर ते मरू पण शकतात, म्हणून त्यांना पाण्याच्या बाजूला सोडायचं असते. नाही तर आपण एवढी मेहनत करून पकडतो, रेस्क्यू करतो, आणि आणून असं कुठं पण सोडलं आणि ते मेले तर काय उपयोग आहे मित्रांनो. हे बघा, बिग साईजमध्ये आहे, खूप छान आहे. फणा पण त्याचा बघा व्यवस्थित, एकदम ॲक्टिव्ह येतो. आणि त्याला तर आपण आजाद करतो मित्रांनो, लगेच काही त्रास देत नाही आपण त्याला, लगेच सोडून देतो त्याला. हे बघा किती ॲक्टिव्ह आहे बघा तुम्ही. आणि थंडावा इथं खूप मस्त आहे, काही टेन्शन नाही याला, या सापाला. आणि ते खूप शिकार मिळेल याला. हे बघा, आता हा साप माझ्याकडनं आजाद होतो. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्कीच पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. हे बघा, फणा किती छान आहे त्याचा, नागिन येते मित्रांनो शेवटी. हे बघा, आता ती तिच्या दिशेने जंगलामध्ये आझाद होते. हा क्षण आपला इथं संपलेला आहे.
आणि ह्या सापाचा आजाद होण्याचा क्षण आहे हे बघा. आणि ती पण बघा दगडामध्ये तिथे गेलेली आहे. तिथे खूप तिला छान जागा मिळालेली आणि ते आजाद होईल नंतर निघून जाईल कुठे पण. हे बघा मस्त बसलेली ती गारव्याला, छान वाटलं तिला. धन्यवाद मित्रांनो हे व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्ही पण चांगले राहा, छान राहा. धन्यवाद.